आगरी समाजातर्फे आयोजित आजच्या या सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थ कार्यक्रमाला उपस्थित मनसावर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक, मनसावर उपस्थित आमदार भोईजी, माजी आमदार गीताजी जैन, रोहिदाजी पाटील, नरेंद्रजी पाटील, आसिफजी शेख, सर्व मनसावर उपस्थित सन्मान्य गणमान्य, समोर उपस्थित सर्व मानव, मी सर्वप्रथम सर्व महिलांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण एक चांगला कार्यक्रम हाती घेतला आणि या निमित्ताने मला बोलवलं, त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त करतो। मी आपलं भाषणाच्या अगोदर मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांचं या मीरा भाईंदर मध्ये आम्ही स्वागत करतो। मीरा भाईंदर मध्ये अनेक आमदार झाले, कोण गेला कोण आला, परंतु गणेश नाईक साहेबांची जे कार्यपद्धती होती ते आजही लोक नाव घेतात आणि जसं सांगितलं काही केलं तर पालक तत्व ही ओळख कोणी निर्माण केली असेल म्हणजे आम्ही त्याला सक्रिय नव्हतो। पालक मंत्री म्हणजे काय गणेश नाईक हाच एक होता, असं वाटायचं की महाराष्ट्रामध्ये कदाचित एकच पालकमंत्री असावं आणि दादा हा आमचं सौभाग्य की भारतीय जनता पक्षाने परत आपल्याला एकदा पालघरचा पालकमंत्री सोबत मीरा भाईंदरचं संपर्क मंत्री केलं, हे भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि नक्कीच मला माहित आहे महाराष्ट्र पुढे चालला, आता मीरा भाईंदर आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने पुढे जातील, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। म्हणून आपलं परत एकदा मी मीरा भाईंदर मध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की आपण या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्ण पाठीशी आमचं उभे राहणार। मी आगरी समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की या मीरा भाईंदर मध्ये अनेक समाजाने महापालिका असतील सरकार असतील जागाची मागणी केली, परंतु आगरी समाजात नशीबवान ठरलं ज्याला ही जागा भेटली। आणि प्रत्येक समाजाला असं वाटत असतो की आपला समाज संघटित ठेवण्यासाठी, आपल्या समाजाची ओळख ठेवण्यासाठी आपलं भवन, आपलं मंदिर, आपली वास्तू असलीच पाहिजे, येणाऱ्या पिढीला संघटित करण्यासाठी आणि आगरी समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही वास्तू खूप मोठी उपयोगी होणार आहे असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे। या मीरा भाईंदर मध्ये राजकारण करताना दादा मला चांगला आठवते हा प्रस्ताव 2010ला महापालिकेत आला होता, आगरी भवनला जागा द्या, काही कारणाने तो सरकारने प्रस्ताव फेटाळला, परंतु 2017ला ज्यावेळी महापालिकेची निवडणूक आली त्यावेळी मला माहित होतं की काकाकडे 1,32,00,000 रुपये आहेत, ते 1,32,00,000 वापरायला पाहिजे। आम्ही आश्वासित केलेलं, मी आणि फडणवीस साहेबांनी दोन लोकांना आश्वासित केलं होतं की मीरा भाईंदर मध्ये भाजपची सत्ता आली तर आगरी भवनला जागा देऊ आणि बुद्ध विहार दलित बांधूंसाठी बांधू, दोन्ही कार्य देवेंद्र फडणवीसचा सहकार्याने आम्ही हे पूर्ण केलं, या बाबीचा आम्हाला अभिमानच वाटतो। या शहरामध्ये अनेक लोकांची मागणी आहे की जागा मिळावी आपल्या आपल्या समाजाचं अस्तित्व गौरव राखण्यासाठी, परंतु सगळ्यांना काही तो नशीब प्राप्त झाला नाही, कारण की आम्ही नेहमी बोलत असतो की हा गाव आगरींचं गाव आहे, हा पालक व पहिला कोणी स्वीकारलं असेल तर आगरी समाजाने स्वीकारलं आणि आम्हाला हे चांगलं माहित होतं की जागा कशी द्यायची, कारण की मी कमी तरी शिकलो तरी 1 वर्ष आगरींच्या शाळेत शिकलेलो होतो, म्हणून मला माहित होतं की जागा आगरी भवनसाठी कशी द्यायची आणि कधी द्यायची, आम्ही दिलं। काका आपल्याला आठवण असतील मी आपल्याला सांगितलं होतं, मला फडणवीस साहेबांनी बोलवलं की आपण आगरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, भूमिपूजन लावा, मी 10 करोड रुपये या आगरी भवनसाठी देतो, परंतु काही कारणाने तो आपण का स्वीकारला नाही मला माहित नाही, परंतु आज जे आपण सांगितलं परत एकदा फडणवीस साहेबांना आम्ही सांगू की सरकार तरफ आगरी भवनसाठी आपण एक चांगली राशी द्यावी आणि हा कोणावरही उपकारण्याचा आला असं मला तरी वाटतंय की या गाव आगरींचं गावाने आम्हाला तर बरंचसं काही दिलंय, किती केलं तरी फेडू शकणार नाही आणि चांगलं जे जे करता येईल ते नेहमी आम्ही केलं आणि ह्या पुढे सुद्धा इतर समाजांबरोबर आगरी समाजाला प्राधान्य देऊन त्याला पुढे नेण्यासाठी किंवा त्यांचं कार्य करण्यासाठी आम्ही अग्रसर राहणार आहोत। नक्कीच जे काही आपण आता दादाचं आगरी पण आहेत आणि सरकारमध्ये पण आहेत आणि हम दोनों मिलके कुछ करने का प्रयास करेंगे, अशा पद्धतीने करू। आपण जे काही निवेदन दिलं त्यामध्ये कसं नियमात बसून ते करता येईल नक्कीच ते करू। पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी आहे, व्यवस्थित बातमी छापली तर ह्यांना सुद्धा यावेळी जागा देऊ आम्ही असं माझं तरी मत आहे, मनावर घेऊ नको बाबा। नक्की के पत्रकार बंधूंचं अनेक वेळापासून
मागणी आहे की आम्हाला जागा मिळावी, सोसायटी करून आम्ही घरं बांधू. तर नक्कीच यावेळी आमचा प्रयत्न राहील महापालिका आल्यानंतर की आपल्याला जागा कशी द्यायची, नक्की आमचं होमवर्क आहे, पाठ आहे आणि कशी द्यायची ते आम्ही पूर्तता करू. मी परत एकदा सर्व आमचं महिला भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा आपण चांगला कार्यक्रम घेतलं. आपली खानपान काय, आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय, आपले तौर तरीके काय, आपले दैवत्य गुण, आराध्य देव गुण, हे सगळं ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यावेळी येणारी पिढी सोबत सोबत जो कोणी मीरा भाईंदर मध्ये राहतो त्याला आगरी समाजाची संस्कृती काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळत असते. म्हणून परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आज या निमित्ताने मला बोलवलं, सन्मान दिलं त्याबद्दलही मनापासून आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.